मोदी सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचारानं भारतातील प्रत्येक व्यवस्थेला कसं पोखरून काढलंय याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं उघडकीस आणलेला HDFC बँकेतला घोटाळा. म्हणजे जी बँक भारतातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे, जिच्यामध्ये तब्बल 12 कोटी लोकांची खाती आहेत, ज्या बँकेच्या देशभरामध्ये 9,500 ब्रँचेस आहेत, ज्या बँकेत जवळपास 27 लाख कोटींचे डिपॉझिट आहेत, तीच बँक तुमच्या आमच्या ठेवींच्या पैशावर डल्ला मारून कशा प्रकारे धनदांडग्यांच्या झोळ्या भरते हे आता उघड झालंय. म्हणजे खासगी बँकांमध्ये सामान्यांनी ठेवलेले पैसेही आता सुरक्षित नाहीत, हेच या HDFC बँकेच्या घोटाळ्यामुळे स्पष्ट झालंय. त्यामुळेच इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मधून उघडकीस आलेला HDFC बँकेतला हा घोटाळा नेमका काय आहे, यामध्ये कोण कोण सामील आहेत, महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या खात्याचा सहभाग या घोटाळ्यामध्ये आहे, हे सोप्या भाषेत पण सविस्तरपणे समजून घेऊ. HDFC बँकेतील या घोटाळ्याच्या मुळाशी दोन पार्टी आहेत. एक स्वतः HDFC बँक आणि दुसरं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंडर येणारं MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. आणि याच दोन पार्टींनी मिळून बँकिंग व्यवस्थेतही घोटाळ्याचा डोंगर उभा केलाय. आता हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला 2026 पासून 2021 पर्यंतचा उलटा घटनाक्रम पाहावा लागेल. आता झालं असं की 18 मार्च 2026 रोजी HDFC बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिला. अतनु चक्रवर्ती राजीनाम्याचं कारण काय सांगतात, तर गेल्या 2 वर्षात HDFC बँकेत घडलेल्या काही घटना आणि कामकाजाच्या पद्धती माझ्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिकतेशी सुसंगत नाही आहेत. आता भारतातील कोणत्याही संस्थेत एखादी मोठ्या पदावरील व्यक्ती नैतिक मूल्यांचा धिंडोरा पिटून जेव्हा राजीनामा देते, तेव्हा समजून जायचं त्या संस्थेमध्ये काही ना काही गडबड घोटाळा सुरू आहे. आता याच अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्याच्या अवघ्या 6 दिवस आधी म्हणजे 12 मार्च रोजी HDFC बँकेच्या ऑडिट कमिटीनं एक इंटरनल विजिलन्स तपास सुरू केला होता. आणि हा तपास सुरू करण्याचं कारण होतं बँकेतील जवळपास 45 कोटी रुपयांच्या ट्रान्झॅक्शनचा ताळमेळ लागत नव्हता. आता हे 45 कोटी रुपये HDFC बँकेनं MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले होते, पण एका फसव्या आणि गैरमार्गानं. आणि हा गैरमार्ग म्हणजे HDFC बँकेनं MSRDC ला हे 45 कोटी रुपये ठेवींवरील व्याज म्हणून दिले नाहीत, तर ते मार्केटिंग खर्च म्हणून दाखवून MSRDC कडे वळते केले. आणि इथेच मोठा घोटाळा दडलेला आहे. म्हणजे 2021 साली HDFC बँकेनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला संपर्क केला आणि आमच्याकडे मोठं सेव्हिंग डिपॉझिट ठेवा अशी बोलणी केली. रस्ते बांधणी आणि त्यासाठीच्या जमीन अधिग्रहणासाठी आलेला कोट्यावधींचा निधी प्रत्यक्षात वापरात येईपर्यंत आमच्या बँकेत डिपॉझिट म्हणून ठेवा असा HDFC बँकेचा MSRDC ला हा प्रस्ताव होता. या प्रस्तावावरती MSRDCच्या अधिकाऱ्यांनी आम्ही HDFC बँकेमध्ये हा फंड ठेवू, मात्र त्या बदल्यात आम्हाला तुम्ही किती टक्के इंटरेस्ट द्याल असं विचारलं. आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे RBIच्या नियमांनुसार कोणत्याही ठेवींवर 3.5% इंटरेस्ट रेट देता येतो. म्हणजे तुमच्या आमच्या ठेवींपासून अगदी मोठमोठ्या उद्योगपतींसाठीही RBIचे नियम सारखेच आहेत. पण या प्रकरणामध्ये MSRDCच्या अधिकाऱ्यांनी HDFC ला सांगितलं आम्हाला इतर बँका 6% व्याज देत आहेत. आता तितका इंटरेस्ट रेट देत असाल तर आम्ही HDFC मध्ये 25,000 कोटींच्या ठेवी ठेवू असं MSRDCच्या अधिकाऱ्यांनी HDFC बँकेला सांगितलं. यावर HDFC न तर 6.1% इंटरेस्ट रेट देणं मंजूर केलं, कारण HDFC ला 25,000 कोटींच्या ठेवी MSRDC कडून हव्या होत्या. म्हणजे जिथे सामान्य ग्राहकांना सेव्हिंग अकाउंटवर 3.5% व्याज दिला जातो, तिथे MSRDC ला मात्र RBIचे सर्व नियम धाब्यावर बसवून HDFC न 6.1% व्याज देऊ केला. या बदल्यात MSRDC कडून 25,000 कोटींच्या ठेवी बँकेत येतील ही अपेक्षा HDFC बँकेला होती. मात्र प्रत्यक्षात 200 कोटींच्याच ठेवी MSRDC कडून HDFC बँकेत आल्या. तर 2023 पर्यंत या ठेवींमध्ये 3,000 कोटींपर्यंतची वाढ झाली, मात्र ती अगदी थोड्या काळासाठीच होती. आता 25,000 कोटींच्या ठेवींच्या अपेक्षेनं HDFC बँकेनं RBIच्या नियमांचं उल्लंघन करून MSRDC ला 6.1% व्याज देण्याचं मंजूर केलं होतं. आता प्रॉमिस केलेला हा वाढीव व्याज
कसा देणार, तर त्यासाठी एचडीएफसीच्या अधिकाऱ्यांनी एक शक्कल लढवली. हे अतिरिक्त व्याजाचे 45 कोटी रुपये रस्ते सुरक्षा जनजागृती कॅम्पेनच्या नावाखाली देण्याचं ठरलं. म्हणजे हा ठेवींवरील अतिरिक्त व्याज नाही, तर आम्ही रोड सेफ्टी कॅम्पेनसाठी फंड देतोय असं एचडीएफसी कडून दाखवण्यात आलं. त्यासाठी बँकेच्या मार्केटिंग विभागातून 4 स्थानिक वेंडर्सच्या माध्यमातून पैसे फिरवले गेले आणि यामागचे मास्टर माइंड एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ शशीधर जगदीशन असल्याचे आरोपही आता केले जात आहेत. आता इंटरनल व्हिजिलन्स रिपोर्ट मधून एचडीएफसी बँकेनं केलेल्या कोणकोणत्या हेराफेरी उघड झाल्यात तेही नीट समजून घेऊ. एचडीएफसी बँकेच्या मार्केटिंग विभागानं 2023 ते 2025 दरम्यान 45 कोटी रुपयांपैकी तब्बल 39.7 कोटी रुपये MSRDC ला पे देखील केल्याचं उघड झालंय. मात्र याच 39.7 कोटींच्या पे केलेल्या रकमेला चौकशी वेळी बँक अधिकारी काही जस्टिफाय करू शकलेले नाही. तसेच या रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनसाठी 45 कोटी रुपयेच का ठरवले गेले याचं उत्तरही बँक अधिकाऱ्यांना देता आलेलं नाही. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनसाठी केलेलं पेमेंट CSR टीमला टाळून मार्केटिंग विभागाकडून केलं गेलं. म्हणजे CSR सोडून एक वेगळं चॅनल का वापरलं गेलं याचं उत्तरही बँक अधिकाऱ्यांनी दिलं नाही. तर ज्या वेगवेगळ्या वेंडर्सच्या माध्यमातून मार्केटिंगच्या नावाखाली पैसे काढले गेले त्यांच्या बिलाची कधीच तपासणी देखील करण्यात आली नाही. बरे, पैसे देण्यासाठी जी बिलं काढण्यात आली ती देखील खोटी असल्याचं आता उघड झालेलं आहे. म्हणजे रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनच्या एकाच कार्यक्रमाचा फोटो 3 वेगवेगळ्या वेंडर्सच्या 3 वेगवेगळ्या बिलांसाठी वापरण्यात आला. बरं, हे रोड सेफ्टी अवेअरनेसचे कार्यक्रम प्रत्यक्षात घेतले की नाही याचेही योग्य पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एचडीएफसी बँकेच्या मार्केटिंग विभागाचे हेड रवी संथानम यांच्याकडून कबूल करण्यात आलंय की मार्केटिंग विभागाचा वापर MSRDC ला दिलेल्या व्याजाचा खर्च लपवण्यासाठी केला गेला. आता इथे रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनच्या नावाखाली एचडीएफसी बँकेच्या मार्केटिंग टीम कडून हा पैसा MSRDC ला वळवला गेला. त्यामुळे ही फसवणूक देखील आहे आणि बँकेच्या सामान्य ठेवीदारांचा, ग्राहकांचा विश्वासघातही आहे. म्हणजे जी सामान्य जनता या प्रायव्हेट बँकांमध्ये आपला पैसा सुरक्षित आहे असं समजून आपली आयुष्यभराची पुंजी, आपली सगळी सेव्हिंग ठेवते, त्याच ग्राहकांचा विश्वासघात एचडीएफसी बँकेनं केलाय. त्यामुळे एचडीएफसी बँकेतील या गैरव्यवहाराविरोधात RBI आणि सेबीनं कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र इथे फक्त एचडीएफसी बँकच नाही तर महाराष्ट्र सरकारचं MSRDC खातं देखील या घोटाळ्यामध्ये बरबटल्याचं इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या रिपोर्ट मधून उघड झालंय. आणि इथेच स्पष्ट होतं की बँकिंग व्यवस्थेला देखील उद्ध्वस्त करण्याचं काम सध्याचं सरकार करतंय. या संपूर्ण विषयावरती तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.